जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताई नगरात बड्या व्यापाऱ्यावर जीएसटी पथकाचा छापा. केंद्र सरकारने जीएसटी भरणे अनिवार्य केले असताना मुक्ताई नगर येथील एका बड्या व्यापाऱ्याने कर चुकविल्याच्या संशयावरून जळगाव येथील राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. मुक्ताई नगर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याने जीएसटी भरण्यात हातचलाकी केल्याच्या संशयावरून गेल्या 2 दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दोन्ही आस्थापना व घरावर छापा मारला असून गेल्या 2 दिवसांपासून तपासणी करीत आहेत. याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली आहे. सदर व्यापारी शहरातील एका सामाजिक संस्थेसोबत जोडून समाजसेवेत देखील अग्रेसर असतो. हे विशेष. त्यामुळे कर चुकवेगिरी की राजकीय वैमनस्य, नेमकं कारवाई मागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मुक्ताईनगर शहरातील प्रसिद्ध व जुने बिल्डिंग मटेरियल व्यापारी आनंद ट्रेडर्स या व्यावसायिक आस्थापनेवर जीएसटी विभागाची कारवाई सुरू असून कागदपत्रे व खरेदी विक्री व्यवहारांची संबंधित अधिकारी कसून चौकशी करीत आहे. मागील काळात देखील राज टायर्सवर अशाच प्रकारे छापा टाकून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान अशा चौकशी संबंधित व्यापारी व कंपनी यांच्यात झालेल्या खरेदी विक्रीच्या तफावतीमधून होत असतात. हा तपासाचा रुटीन भाग असतो असेही अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर, आम्ही स्टेट जीएसटी जळगाव इन्व्हेस्टिगेशन ब्रँचकडून आलेलो आहेत. आमचे प्रमुख आहेत आदरणीय डेप्युटी कमिशनर श्री कुमार साहेब. त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आलेली आहे. पथकात आम्ही 8 लोक आहोत आणि व्हेरिफिकेशन चालू आहे. काही त्रुटी असतील आम्हाला मुंबईवरून कळवलेल्या, त्यानुसार हे व्हेरिफिकेशन चालू आहे. तर साहेब, स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर प्रेस नोट तुम्ही केव्हापर्यंत काढणार? हां, सर, असं प्रेस नोट द्यायची की नाही हा आता वरिष्ठांचा विषय आहे. तो वरिष्ठ जळगावमध्ये आहेत. त्यांच्याशी संध्याकाळी गेल्यावर जे काही बोलणं होईल त्यानुसार आम्ही तुम्हाला उद्या कळवू. कालपासून तुम्ही चौकशी करता आहे, तर तुमच्या हाती काही लागलं का? नाही, अजून तर काही नाही. अजून तर व्हेरिफिकेशन चालू आहे, सर. कालची होतो, आज किती वाजता उघडलं? 11च्या आसपास सील उघडलेला आहे आणि आता परत आमची व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे, सर. कोर्टपर्यंत तुमची कारवाई चालणार आहे? सर, आता ते जोपर्यंत फाइंडिंग्स काय काय सापडतात त्यानुसार चालेल, साहेब. त्याला जिल्हा जे तुमचे आहे हां. अधिकारी, त्यांचा नंबर वगैरे, त्यांचं नाव वगैरे आमचे जे निघून जातात एक दोन नाही, जे काही इनपुट कोणाला विचारायचं? साहेबांना आम्ही सगळे कागदपत्र देऊन जाऊ. जे काही सापडेल किंवा न सापडेल किंवा काय जे गोष्टी असतील सर्व, त्याचे सगळे एकदमभूत कागदपत्र त्यांना दिले जातील. जसं की काल एक वॉरंट दिले गेलेले आहे, रात्री सील केलं त्याचा पंचनामा दिला गेला आहे. या सगळ्या गोष्टी दिल्या जातील, साहेब. अधिकाऱ्यांना नंबर पण द्यायला आवश्यक. नंबर सर वरिष्ठ